टिंकर चॅम्प्सच्या चेंज मेकिंग सिरीजमध्ये आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याच्या मोहिमेवर आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता आणि चेंजमेकिंगसह अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल सादर करत आहे. या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास आणि तुम्ही देखील चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 10 ते 15 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी सराव करण्यासाठी चेंजमेकिंग चॅलेंज समाविष्ट आहे. अधिक वेळ न घालवता चला भाग 7 पासून सुरुवात करूया, जो टिंकर चॅम्प नितीश गर्ग, दिल्लीचा इयत्ता 9वीचा विद्यार्थी आणि स्वतः चेंजमेकर आहे, सादर करतो. नमस्कार. नैतिकता शब्द ऐकूनच थोडं जड वाटतं नाही का? पण थांबा, हे काही कंटाळवाणं लेक्चर वगैरे नाहीये. उलट आज आपण हे समजून घेणार आहोत की नैतिकता ही फक्त काही नियम किंवा तत्व नाहीयेत, तर ती आपल्यासारख्या बदल घडवू पाहणाऱ्या इनोव्हेटर्ससाठी एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. जगाला फक्त नवनवीन कल्पनांची, इनोव्हेशन्सची गरज नाहीये, तर अशा कल्पनांची गरज आहे ज्यावर आपण विश्वास ठेवू शकू. आणि हा विश्वास येतो कुठून? तर तो येतो नैतिकतेतून. म्हणजे बघा, कोणत्याही मोठ्या बदलाचा पाया जर मजबूत नसेल तर ती इमारत कोसळणारच, आणि तो पाया म्हणजे नैतिकता. हे समजून घ्यायला ना सॅम आणि प्रियाचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे. दोघंही एका चांगल्या कामासाठी पैसे गोळा करतायत. सॅम जरा जास्त देणग्या मिळाव्यात म्हणून गोष्टी थोड्या फुगवून सांगतो. पैसे कुठे खर्च होत आहेत हेही तो स्पष्टपणे सांगत नाही. दुसरीकडे प्रिया, ती जे काही आहे ते खरं खरं सांगते. प्रत्येक पैशाचा हिशोब देते, कामाबद्दल अपडेट्स देते. आता तुम्हीच विचार करा, कोणाचा मार्ग जास्त विश्वासार्ह वाटतो? नक्कीच प्रियाचा. आणि ह्याच सहज जाणीवेत नैतिकतेचं सगळं सार दडलेलं आहे. मग हे नैतिकता म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर ही एक अशी फ्रेमवर्क आहे, एक अशी चौकट जी आपल्याला बरोबर काय आणि चूक काय हे ठरवायला मदत करते. आणि जे लोक बदल घडवू पाहतात त्यांच्यासाठी तर हा त्यांच्या कामाचा पायाच आहे. कारण पायाच जर डळमळीत असेल तर त्यावर उभी राहिलेली इनोव्हेशनची इमारत कधीही कोसळू शकते. ठीक आहे, मग हा नैतिकतेचा मजबूत पाया बांधायचा तरी कसा? यासाठी काही खूप मूलभूत तत्व आहेत. यांना नियम म्हणण्यापेक्षा ना आपण यांना विश्वासार्ह कामाचे 6 खांब म्हणजे 6 पिलर्स म्हणूया. चला तर मग बघूया हे 6 आधारस्तंभ कोणते आहेत. हे 6 स्तंभ आहेत: प्रामाणिकपणा, निष्पक्षता, पारदर्शकता, उत्तरदायित्व, सुरक्षितता आणि जबाबदारी. आता ही नावं आपल्याला ओळखीची वाटतील, पण जेव्हा एखादा अवघड निर्णय घ्यायची वेळ येते ना, तेव्हा हेच 6 स्तंभ आपले खरे मार्गदर्शक ठरतात. ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात. प्रत्येक नवीन कल्पना, मग ती अगदी छोटीशी असो किंवा खूप मोठी, ती नेहमी एका नैतिक चौरस्त्यावर, एका क्रॉसरोडवर उभी असते. आपण तिथून कोणता मार्ग निवडतो यावरच त्या कल्पनेचं भवितव्य आणि तिचा जगावर होणारा परिणाम अवलंबून असतो. इथे 2 जबरदस्त उदाहरणं आहेत. एका बाजूला आहेत अमूलचे जनक डॉक्टर वर्गीज कुरियन. त्यांनी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या जोरावर लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलं. आणि दुसऱ्या बाजूला आहे टेस्ला. काय भन्नाट कंपनी आहे, पण कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: तुमची आयडिया कितीही भारी असली तरी जर ती नैतिकतेच्या कसोटीवर उतरली नाही तर तिचा पाया कमकुवतच राहतो. आणि हे फक्त कंपन्यांबद्दल नाही तर टेक्नॉलॉजीमध्येही घडतं. गुगलच्या AIने चेहऱ्याची ओळख पटवताना काय केलं तर गडद त्वचेच्या लोकांच्या बाबतीत जास्त चुका केल्या. ही निष्पक्षतेच्या तत्वाला धरून नसलेली एक मोठी नैतिक चूक होती. यावरून तंत्रज्ञानामध्ये सर्वांना समान वागणूक देणं किती महत्त्वाचं आहे हे कळतं. कधी कधी काय होतं, चांगल्या हेतूने सुरू झालेलं कामही चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. पॅसिफिक महासागरातला कचरा साफ करायचा किती छान कल्पना आहे, पण त्यासाठी निधी उभारताना अवास्तव दावे केले गेले आणि त्यामुळे सागरी जीवांना काय धोका होऊ शकतो याकडे दुर्लक्ष झालं. यातून हेच कळतं की फक्त हेतू चांगला असून चालत नाही, तर त्यासोबत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाही हवाच. आणि हे फक्त मोठ्या कंपन्यांनाच लागू होत नाही, तर विद्यार्थी पातळीवरही हेच दिसतं.
इनव्हिजिबल हँड्स नावाच्या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांची सुरक्षितता आणि त्यांच्या सन्मानाला पहिलं प्राधान्य दिलं आणि त्यामुळे त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. या उलट स्मार्ट डस्टबिनच्या प्रोजेक्टमध्ये स्पर्धा जिंकण्याच्या नादात त्याच्या खऱ्या त्रुटी लपवण्यात आल्या. पुन्हा एकदा प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हेच इथे सिद्ध होतं. बरं, आतापर्यंत आपण बरीच उदाहरणं पाहिली, समस्या समजून घेतल्या, पण आता वेळ आहे उपायाबद्दल बोलण्याची. आपल्या कामात ही नैतिकता आणायची कशी? त्यासाठी एक खूप सोपं पण अत्यंत प्रभावी साधन आहे, आपलं स्वतःचं नैतिक होकायंत्र. हे आहे ते नैतिक होकायंत्र, आपलं पर्सनल गाईड. याची प्रत्येक दिशा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावते. उत्तर दिशा विचारते सहानुभूती, म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करतोय का? पूर्व दिशा विचारते सर्वसमावेशकता, आपल्या या कामामुळे कुणी मागे तर राहत नाहीये ना? दक्षिण दिशा पारदर्शकता, आपण आपल्या कामाच्या मर्यादा आणि धोक्यांबद्दल खरं बोलतोय का? पश्चिम दिशा उत्तरदायित्व, जर काही चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत का? आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे शाश्वतता, आपलं काम लोकांना किंवा या ग्रहाला नुकसान न पोहोचवता दीर्घकाळ टिकणार आहे का? हे 5 प्रश्न म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाचा आत्मा आहेत. तर आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्याचा अर्थ काय? तर ही फक्त काही तत्व नाहीत, तर ही एक वैयक्तिक जबाबदारी आहे. या स्रोताचे लेखक नितीश गर्ग यांनी या सगळ्याचं सार एका वाक्यात खूप सुंदर मांडलं आहे. ते म्हणतात, जबाबदारीशिवाय नवनिर्मिती अपूर्ण आहे. यश तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा तुमचे उपाय नैतिक, सर्वसमावेशक आणि वास्तविक जगात प्रभावी असतात. किती खरं आहे? आणि हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही. नितीश गर्ग यांच्या कामामुळे 10,000पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम झाला आहे. हे आकडे सांगतात की ही तत्व फक्त कागदावरची नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरवल्यावर किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जेव्हा पुढची एखादी भन्नाट कल्पना डोक्यात येईल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न नक्की विचारा. या कल्पनेचा सर्वात जास्त फायदा कोणाला होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे कोण मागे राहू शकेल? या प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या कामाची खरी आणि योग्य दिशा दडलेली आहे.